नमस्कार. आधुनिक जीवनशैलीमुळे शरीरावर अनावश्यक चरबी साठण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः पोटाभोवती जमणारी चरबी ही आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. खराब आहार, व्यायामाचा अभाव, झोपेच्या सवयीमुळे असणारा अनियमितपणा आणि तणाव यामुळे पोटाची चरबी वाढते. काही लोकांना वाटते की वजन कमी झाले म्हणजे चरबीही कमी झाली, पण प्रत्यक्षात पोटाच्या चरबीसाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब आणि लिव्हरच्या आजारासाठी ही चरबी जबाबदार असू शकते. यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम अत्यंत महत्त्वाचे आहेत. चुकीच्या सवयीमुळे पचनसंस्थेवर ताण तर येतोच, त्यामुळे चरबी पण वाढते आणि शरीरातील मेटाबॉलिझम मंदावतो. पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत जे तुम्हाला निरोगी आणि फिट ठेवू शकतात. यामध्ये आपण पाहणार आहोत की वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपायाबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराची चरबी कमी करून फिट राहू शकाल. चला पटकन सुरुवात करूया. तर पहिलं म्हणजे पुरेशी झोप आणि स्ट्रेस. अनेक लोक झोपेच्या सवयीकडे दुर्लक्ष करतात, पण झोपेच्या कमतरतेमुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित होतात आणि त्यामुळे चरबी साठते. संशोधनानुसार दररोज 7 ते 8 तासाची झोप, तेही शांत झोप घेतल्याने शरीरातील चयापचय सुधारतो आणि वजन नियंत्रणात राहते. झोपेच्या वेळा निश्चित ठेवल्यास आणि रात्री उशिरा जड पदार्थ टाळल्यास पोटावर चरबी जमा होण्याची शक्यता कमी होते. म्हणजे रात्रीचा आहार हा आपला हलकाच असावा, म्हणजे डाळ भात वगैरे. झोपेबरोबरच मानसिक तणावही कमी करणे गरजेचे आहे. ध्यान, योगा आणि श्वासोच्छवासाच्या तंत्रांचा सराव केल्याने तणाव कमी होतो. याच्यामध्ये तुम्ही अनुलोम विलोम हा प्रयोग करू शकता. याच्यामुळे शरीराची चरबी नियंत्रणात राहते. तर दुसरा प्रकार म्हणजे आहार. आहार हा पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. चरबीयुक्त प्रक्रिया केलेले आणि जंक फूड टाळून ताज्या आणि नैसर्गिक अन्नपदार्थांचा समावेश करा. फायबरयुक्त पदार्थ, संपूर्ण धान्य म्हणजे कडधान्य, हिरव्या पालेभाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि चरबी झपाट्याने कमी होते. अन्नात प्रथिनांचे प्रमाण वाढवले तर पचनसंस्था सुधारते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे देखील वाटते, म्हणजे वारंवार भूक पण लागत नाही. त्यामुळे जास्त खाण्याची आपल्याला इच्छा निर्माण होत नाही. अन्नांमध्ये योग्य प्रमाणात चरबी असणेही आवश्यक आहे. त्यामुळे सेंद्रिय तेल, बदाम, अक्रोड आणि ओमेगा 3 युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. तर पुढे म्हणजे साखर आणि जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खायला टाळायला पाहिजेत. साखर ही जेवढे शक्य होईल तेवढी कमी करायला हवी. साखरयुक्त आणि प्रोसेस्ड पदार्थ हे शरीरातील चरबी वाढवण्यासाठी सर्वात मोठे कारण असतात. साखर शरीरात चरबीच्या स्वरूपात साठते आणि त्यामुळे पचनसंस्था कमजोर होते. कार्बोनेटेड ड्रिंक्स, बेकरी पदार्थ, पेस्ट्री, मैद्याचे पदार्थ आणि अधिक गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होते. त्याऐवजी नैसर्गिक गोड पदार्थ जसे की मध, गूळ किंवा फळांचा रस घेतल्यास शरीराला उपयुक्त घटक मिळतात आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. रोजच्या आहारात अधिक ताज्या फळांचा समावेश करा, ज्यामुळे शरीराला नैसर्गिक गोडवा मिळेल आणि अतिरिक्त चरबी साठणार नाही. हे पण खूप छान पर्याय आहे. शक्यतो ताज्या भाज्याच वापरायच्या आहेत. आणि पुढचा उपाय म्हणजे व्यायामाशिवाय पोटाची चरबी कमी करणे हे फार कठीण आहे. दिवसातून किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी होते. कार्डिओ व्यायाम जसे की धावणे, पोहणे आणि सायकलिंग हे चरबी कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. याशिवाय स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योगासने केल्यानेही शरीर मजबूत होते आणि पचनक्रिया सुधारते. विशेषतः पोटाच्या चरबीसाठी प्लँक, क्रंचेस आणि लेग रेज यासारखे व्यायाम उपयुक्त ठरतात. व्यायामाने केवळ वजन कमी होत नाही, तर शरीराचे स्नायूही मजबूत होतात आणि शरीर अधिक तंदुरुस्त राहते.
त्याचसोबत भरपूर पाणीही प्यायला हवे. याच्यामुळे नैसर्गिकरित्या आपले शरीर हे डिटॉक्स होत असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचन सुधारण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि शरीर स्वच्छ राहते. सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यास चयापचय वाढते आणि चरबी जळण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया आपली छान सुधारते. आले, दालचिनी आणि जिऱ्याचा चहाचा नियमित वापर केल्याने शरीराला डिटॉक्स करण्यास मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास वेग मिळतो. पटकन याच्यामुळे कमी आपली पोटाची चरबी होते. व्यायाम कोणते करावे तर ते आपण आता पाहूया. तर एरोबिक्ससारखे व्यायाम तुम्ही करू शकता. महिलांना तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी एरोबिक्स हा एक उत्तम व्यायाम आहे. एरोबिक्स केल्याने वजन नियंत्रणात राहते. तर तुमचं वजन वाढलं असेल तर त्याचा सराव वजन कमी करण्यासह मदत करतो. एरोबिक्समुळे महिलांचा स्टॅमिना वाढतो. दररोज 20 ते 30 मिनटे एरोबिक्स करून तुम्ही स्वतःला मधुमेह किंवा हृदयरोग आणि रक्तदाबापासून वाचवू शकता. दररोज एरोबिक्स करण्याचे खूप फायदे आहेत. तर पुढे तुम्ही सायकलिंग करूनही तुमचं वजन कमी करू शकता. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम आहे. हे सर्व या वयोगटातील महिला सहज करू शकतात. सायकलिंगमुळे शरीराच्या सर्व भागांची हालचाल होते, जे एकूण आरोग्यासाठी फायदे प्रदान करते. त्यामुळे हात, पाय आणि मांडीचे स्नायू मजबूत होतात. यासह सायकल चालवणे देखील शरीराला टोन करते. पोटाची चरबी, मांड्यांवरची चरबी देखील नियमित सायकलिंगद्वारे कमी केली जाऊ शकते. जर तुम्ही दररोज फक्त 20 ते 25 मिनटे सायकल चालवत असाल तर सांधेदुखीची तक्रार जाणवणार नाही. त्याचसोबत तुम्ही पुढचा व्यायामही करू शकता, तो म्हणजे दोरीवरच्या उड्या. अनेक मुलींना स्किपिंग म्हणजेच दोरीवरच्या उड्या या करायला आवडतात. रोजच्या वेळापत्रकात नियमित स्किपिंगचा समावेश केल्यानं तुम्ही स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवू शकता. दोरीच्या उड्या ह्या साधा सोपा व्यायाम प्रकार केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. शरीराचा विकास होण्यास, स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हा व्यायाम प्रकार फायदेशीर ठरतो. रोज हा व्यायाम केल्याने मांसपेशी, हाडं मजबूत होतात. याशिवाय तुम्ही जॉगिंग आणि रनिंगसुद्धा करू शकता. तर पुढचा व्यायामाचा प्रकार म्हणजे सिटअप्स. जर तुम्हाला सायकल चालवायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत क्रंच किंवा सिटअप व्यायाम समाविष्ट करू शकता. ओटापोटाची स्नायू मजबूत होण्यासाठी क्रंच मदत करतात. हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या पाठीवर चटईवर झोपा. आपले गुडघे वाकवा आणि आपले तळवे जमिनीवर सोडा. आता आपला उजवा हात दुमडा आणि हाताने तळवे डोक्याखाली ठेवा. यानंतर आपले डोके, खांदे आणि धड वर उचला. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर सामान्य स्थितीत या. आपण हा व्यायाम 5 ते 10 मिनिटासाठी करू शकता. पुढचा व्यायामाचा प्रकार म्हणजे स्क्वॅट्स. फिट राहण्यासाठी स्क्वॅट हा एक उत्तम व्यायाम आहे. अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी स्क्वॅट्स ओळखले जातात. हे आपल्या गुडघे, मांड्यावरील चरबी कमी करण्यास मदत करते. स्क्वॅट्सला चेअर पोजेस असेही म्हणतात. हे करण्यासाठी प्रथम सरळ उभे राहा. यानंतर आपले हात समोरच्या दिशेने सरळ करा. आता गुडघ्यापासून पाय वाकवा आणि अर्धवट खाली बसून पुन्हा वर या. काही काळ या अवस्थेत राहिल्यानंतर परत सामान्य स्थितीत या. हे दररोज केल्याने शरीराचे स्नायू बळकट होतात आणि अतिरिक्त चरबी निघून जाते. 5 ते 7 मिनटे स्क्वॅट्स करून आपण नेहमी तंदुरुस्त राहू शकतो. पुढे म्हणजे स्विमिंग. अनेक स्त्रियांना व्यायाम करायला आवडत नाही, म्हणून त्या व्यायामाचा भाग म्हणून पोहू शकतात. पोहण्यानेही तुम्ही नेहमी स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू शकता. पोहणे हा एक व्यायाम आहे ज्यामध्ये संपूर्ण शरीराची हालचाल असते. पोहणे तुम्हाला ऊर्जा देते, स्नायू मजबूत होतात. असे रोज केल्याने हात, पाय आणि मागच्या भागाचे स्नायू मजबूत होतात. या व्यतिरिक्त पोहणे ताण आणि तणाव देखील कमी करते. जर तुम्हाला सर्व वयोगटात स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे असेल तर तुमच्या जीवनशैलीत पोहण्याचा नक्की समावेश करायला हवा.
त्यासोबत पुढचा व्यायाम आहे साईड प्लॅक्स. हे सर्व तुम्ही व्यायाम जर केले तर नक्कीच तुम्ही एका महिन्यात खूप वजन कमी करू शकतात. बऱ्याच स्त्रिया त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला येणाऱ्या चरबीमुळे त्रस्त असतात. त्यासाठी त्यांनी विविध उपायांचा अवलंब केला, पण चरबी जळली नाही किंवा कमी झाली नाही. जर तुम्हाला ही समस्या असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये साईड प्लॅक्सचा व्यायाम समाविष्ट करू शकता. हा व्यायाम 15 रिपिटेशन्समध्ये 5-5 सेटमध्ये केला जाऊ शकतो. पुढे आता रिव्हर्स क्रंच. हा पण व्यायाम खूप उपयुक्त आहे. एक्सरसाइज हे सुद्धा महिलांसाठी एक उत्तम व्यायाम आहे. त्यांच्या दैनंदिन सरावामुळे महिला स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू शकतात. रिव्हर्स क्रंच व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हा व्यायाम केल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात. आपण इच्छित असल्यास आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम देखील करू शकतो. तर आजचे हे काही व्यायामाचे प्रकार होते. तुम्हाला हे माहिती कशी वाटली? याच्यातून तुम्ही तुमचं वजन फार लवकर कमी करू शकता. तर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.